जगातील जे जगप्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग आहे, या ज्योतिर्लिंगाची ओळख जगभर पसरलेली आहे. आणि याच अनुषंगाने बघितले गेलं तर परवा महाशिवरात्री देखील आहे आणि याच अनुषंगाने महाशिवरात्री निमित्त प्रशासनाकडून जय्यत अशी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वामी सर आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज प्रशासनाकडून जय्यत अशी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते, काय सांगा? आपलं हे अतिशय महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे आणि 15 तारखेला महाशिवरात्रीचा पर्व आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून भाविक भक्त या ठिकाणी येतात. आणि या ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या आजूबाजूला जर अस्वच्छता असली तर साहजिकच त्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतील आणि प्रशासनाबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक वाईट भावना की इतकं चांगलं ज्योतिर्लिंग असताना अस्वच्छ आहे, असं होऊ नये म्हणून आम्ही परवा जी या यात्रेची नियोजनाची बैठक घेत होतो त्या दिवशी मी बैठकीतच सांगितलं होतं, कारण ग्रामपंचायतला खूप दिवसापासून आम्ही सांगत होतो, परंतु एकट्या ग्रामपंचायतीला हे शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं होतं आणि आता वेळ नव्हता. त्यामुळं जितके अधिकारी कर्मचारी NGO या सगळ्यांना मी आव्हान केलं आणि आज जवळजवळ 2-1 हजार लोक या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांना स्पॉट वाटून दिलेले आहेत आणि फक्त फोटो सेशन पुरतं हे स्वच्छता अभियान व्हायला नाही पाहिजेत यासाठी मी स्वतः CO साहेब आहेत, आमदार महोदय पण आलेले आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे स्वच्छता अभियान घेतोय आणि निश्चितपणे हा परिसर स्वच्छ होऊन जाईल. आता एकीकडे आपण 2 दिवसापूर्वी महाशिवरात्री निमित्त बैठक सुद्धा घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये नेमकं योग्य ते निर्णय काय घेण्यात आलेले, जे स्थानिक नागरिक असतील यांच्यासाठी दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात आलेली आहे? नाही, सर्वच निर्णय त्या दिवशी ट्रस्टी सोबतच्या बैठकीत झालेले आहेत. एक तर आम्ही यावेळेस शहरामध्ये व्हेकल येऊ देणार नाहीये, नो व्हेकल झोन आम्ही डिक्लेअर करतोय कायद्याच्या अंतर्गत. त्यामुळं वाहनाची गर्दी कमी होईल. 4 ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. हा एक मोठा बदल यावेळेस केलेला आहे. त्यासोबतच मंदिरामध्ये सुद्धा अभिषेक महाशिवरात्री दिवशी बंद ठेवलेला आहे. पोलीस बंदोबस्त यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लावलेला आहे आणि गावकरी जे आहेत गावकऱ्यांच्या दर्शनाचा आग्रह असतो, त्यामुळं ज्या गावकऱ्यांकडे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डच्या आधारे पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंतची वेळ त्यांच्यासाठी निश्चित करून ठेवलेली आहे. त्या वेळेमध्ये गावातील मंडळी येऊन आपलं आधार कार्ड दाखवून प्रायोरिटीवर दर्शन ते घेऊ शकतात. नंतर मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांची सुरक्षितता यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि कमीत कमी वेळात दर्शन व्हावं यासाठी आमची प्रायोरिटी असणार आहे. आता एक प्रश्न शेवटचा सर, जे तुम्ही आताच बोललात की दर्शन बंद आहे, पण आतमध्ये दर्शन घेण्याची मुभा आहे का, की बाहेरूनच दर्शन मिळेल? नाही, आमचं चालू होतं की गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घ्यावं, परंतु खूप लोकांची मागणी येत आहे की दर्शन लवकर होईल परंतु आज जाऊ द्या. आता आज ही स्वच्छता मोहीम झाल्यानंतर आम्ही ट्रस्ट सोबत मिटिंग घेऊन याबद्दल निर्णय घेतो. नक्कीच हे होते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वामी सर यांनी आता सांगितलेलं आहे, जे महास्वच्छता प्रशासन